अडचणीत धावून गेले नगराध्यक्ष परमेश्वर कदम भैया. आगीत सर्वस्व गमावलेल्या कुटुंबाला तात्काळ मदत. शहरातून कौतुक. सोनपेठ. जनतेच्या सुखदुःखात खऱ्या अर्थाने धावून जाणारे नेतृत्व म्हणजे काय याचा प्रत्यय शहरातील गौतमनगर दहिखेड येथे शुक्रवारी पाहायला मिळाला. शहरातील गौतमनगर दहिखेड येथील रहिवासी बालासाहेब कांबळे यांच्या घराला शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. या आगीत अत्यंत गरीब असलेल्या कांबळे परिवाराचे संपूर्ण घर आणि घरातील सर्व वस्तू जळून खाक झाल्या. घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्ष परमेश्वर भैया कदम यांनी कोणताही विलंब न करता तात्काळ अग्निशामक गाडी आणि दुचाकीवरून आग विझवण्याचे पथक घटनास्थळी रवाना केले. त्यानंतर स्वतः दुचाकीवरून घटनास्थळी धाव घेत भैयांनी पीडित कांबळे कुटुंबांची भेट घेतली. केवळ सांत्वन न करता त्यांनी तातडीने स्वतःच्या स्वखर्चातून त्या कुटुंबाला संसारोपयोगी सर्व साहित्य, किराणा, कपडे आणि घरासाठी पत्रे उपलब्ध करून दिली. याचसोबत महावितरणाचे अभियंता आणि तहसीलदार यांच्याशी फोनवर संपर्क साधून तात्काळ पंचनामा करण्याचे आदेशही दिले. अडचणीत प्रशासकीय प्रमुखाची भूमिका बाजूला ठेवून कुटुंबातील सदस्याप्रमाणे धावून जाणाऱ्या परमेश्वर भैया कदम यांच्या या तत्परतेचे आणि दातृत्वाचे संपूर्ण शहरात कौतुक होत आहे. लोकप्रतिनिधी असावा तर असा, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत. आपल्या याच माणुसकीच्या जोरावर आज भैयांनी शहरातील प्रत्येक नागरिकांच्या मनात घर केले आहे, अशी चर्चा शहरात आहे. हा घेतलेला वृत्तांत आमचे प्रतिनिधी महादेव नरवटे, सोनपेठ.